नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबेजोगाई मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विशेष वार्षिक शिबिर मौजे कुंभेपळ येथे दिनांक 14 ते 20 या दरम्यान होत आहे. मौजे कुंभेपळ येथे हे शिबिर घेण्याचा उद्देश, हे गाव आम्ही 5 वर्षासाठी दत्तक घेतलेलं आहे. या दत्तक गावामध्ये आम्ही गेल्या 5 वर्षापासून वेगवेगळे उपक्रम घेत आहोत. त्यामधला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वच्छता अभियान. या उपक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुरेश खुरसाळे सर, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बर्दापूरकर सर, संस्थेचे सचिव आदरणीय कमलाकर चौसाळकर सर आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR थारकर सर, उपप्राचार्य डॉक्टर रमेश सोनटके सर. माझ्यासोबत या ठिकाणी असणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोनवणे सर, उर्दू विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सैमुद्दीन सिद्दीकी सर आणि माझ्यासोबत असणारे सगळे व्हॉलेंटियर. आम्ही या गावामध्ये 14 तारखेपासून आजपर्यंत श्रमदान केलेलं आहे. या श्रमदानाचा आजचा हा 3रा दिवस आहे. या दिवशी आम्ही या गावातल्या स्मशानभूमीला जे एक सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो, अशा या गावात स्मशानभूमी आहेत. या गावाचे सरपंच माननीय लिंगेश्वर तोडकर आणि उपसरपंच माननीय प्रमोद भोसले यांच्या माध्यमातून हा खूप सलोखा जपण्याचं काम चाललेलं आहे. या सलोखा जपण्यामध्ये तुम्ही स्मशानभूमी पाहू शकतात. या स्मशानभूमी जातीय नसून सामाजिक सलोखा जपण्याचे आहेत. तर या ठिकाणी आम्ही श्रमदान केलेलं आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीनं असणारी ही स्मशानभूमी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या व्हॉलेंटियरनी स्वच्छता केलेली आहे. आपण ते पाहू शकतात. हे स्मशानभूमी पाहण्याचं काम आपण करू शकतात. ते स्मशानभूमी सगळे मुलं तुम्हाला दाखवत आहेत स्वच्छता केलेली. पण या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जे या ठिकाणी जी अवस्था दिसली, जसं की इथे घाण होती, खूप कचरा होता. आम्हाला मग आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी व या गावचे सरपंच यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला हे सुचलं की आज आपण फक्त स्वच्छता करूया. आज आम्ही मग स्वच्छता केली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की बघा तुम्ही 3 समाजाच्या, ही या पलीकडची जुनी आहे स्मशानभूमी, ही जी आहे ह्या 2 नवीन दिसायल्यात, ही आणि ती तिकडची आहे. अशा प्रकारे बसण्यासाठी, वृद्धांना बसण्यासाठी, चांगला ऑप्शन मिळावा यासाठी झाडाची लागवड करण्याचा निर्णय आमच्या या राष्ट्रीय सेवा योजनामार्फत आमच्या सर्व कार्यकारी अधिकारी असो, कार्यक्रम अधिकारी असो आणि आमच्या सर्व स्वयंसेवकांनी त्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लगेच आता आपण बघू या सर्व कामाची, या योगदानाची, या परिश्रमाची, या श्रमदानाची जी प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. आम्ही उद्या येऊन आता इथे वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खाणार आहोत. बाकीचं आपण पाहूयाच.